मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरेंसह विरोधक जेलमध्ये जाणार। जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा, तर मोदींचं वन नेशन वन लीडर मिशन असल्याचंही वक्तव्य। मोदींनी खोटी आश्वासनं दिली। कुस्तीपटू महिलांनी न्याय मागितला तेव्हा मोदी गप्प बसले। नंदुरबारच्या सभेतून प्रियांका गांधींचा हल्लाबोल। मणिपूरच्या घटनेवरूनही टीकास्त्र। संभाजीनगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमने सामने। दोनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न। इम्तियाज जलील यांची नवनीत राणांवर घणाघाती टीका। नवनीत राणा चीप मेंटॅलिटीची बाई। कॅमेरा दिसला की पिक्चरची शूटिंग सुरू आहे असं वाटतं। जलील यांचा हल्लाबोल। चौथ्या टप्प्याचा प्रचारास थंडावणार बीड, पुणे आणि शिरूरसह 11 मतदारसंघात 13 मे रोजी मतदान। शेवटच्या दिवशी उमेदवारांची प्रचाराची लगबग। जळगाव, रावेर, नगर आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा शेवटच्या दिवशी दौरे आणि सभांचा धडाका। अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। राज ठाकरेंच्या फतवा टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून राज बसलेत, त्यांची स्थिती दखल घेण्यासारखी नाही, राऊतांचा निशाणा। तुझ्या शाळेत शिकला त्या शाळेचा मी हेडमास्टर, माझ्या नादी लागू नको, अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा। अजित पवारांच्या इशाऱ्याला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार बीडमध्ये बजरंग सोनवणेंसाठी सभा घेणार। समोर पंकजा मुंडेंचं आव्हान।